अरे गजा कुठे आहे? पंचवटीले काय करू राहिला? चहा पिऊन राहिला एवढ्या उन्हाचा? अबे थंड पेन बे काय लेका. अरे मी इथं कॅम्पले आहे. कॅफे प्राईम टाइम नावाचा कॅफे आहे की नाही, तिथं बसलो आहे. अरे काही नाही, माई मैत्रीण राहते अमेरिकेले, मित्र आहे एक, ते येऊन राहिले, परदेशात राहते, भेटतो म्हणे. म्हटलं चल बाबा भेटा, सायला थोडंसं खाले भेटते, पिझ्झा विझा काहीतरी. म्हटलं ऑर्डर द्यावं. मी खाऊन राहिलो. आता काय मागवलं मला तर वाचताही नाही म्हणलं का. म्या मागवला फेरारो रोचर शेक. नाही तर जीभ शेकून राहिली, वाचताही नाही म्हणून राहिलं. अहो जायला म्हटलं, बोलव म्हटलं, खाऊ म्हटलं. येतं काय तू? अबे ये ना बे. अबे माझ्या मित्र आहे ना, तू काय टेन्शन घेऊन राहिला? हा अरे बरं एक काम कर, जाऊ दे. छे आलेले का, नंतर भेटतो, बोलतो तुला. हो संध्याकाळी भेटतो. चल. काय म्हणतो का गाडी? काही दिसत नाही का? भोका काय? अरे बाबा मी आम्ही तुला अमरावतीतच आहो. अमरावती कुठे आहे? कुठे आहे? विदर्भात. मग लेका राहिला. बरं किरणला सांगितलं का? अरे हो ना रे बाबा, ते नसतं सांगितलं हे कॅफे मध्ये म्हणून. नाही तर आपण कुठं बाप जन्मात कॅफे मॅफे मध्ये येतो. तिने सांगितलं म्हणून म्हटलं चला इकडे. आता तुला तर माहित आहे, आपण म्हटलं चहा कुठं पित होतो? पंचवटीले. आठवत तुले? जुने दिवस. शिवाजी कॉलेज मधून चहा प्यायचं असेल तर आपण पंचवटीत जाऊ चहा प्यायले. म्हणले का? अरे पुरी अमरावती बदलली आहे. फार बदलली ना. हो मग बरं. चल हो ना, दे ना काहीतरी. देऊया ऑर्डर देऊया. मी त्या बोलवलं काहीतरी, फेरारो बोलवलं. फेरारो हो रॉचर शेक करूया. छान छान छान. पण ही यायला पाहिजे होती ना किरण? हो ना, लय वेळ झाला बाबा. आता मला असं वाटलं बा की तुम्ही विदेशात राहता, तर आपण लवकर झाले पाहिजे. तुम्ही नाही. टाइमचे पक्के असाल. येईल रे. आता झाली ना ती 1-2 दिवस आधी अमेरिकेवरून. जेटलॅग झाला असेल. कोणता लॅग? तिथून सुरुवात आहे का? मग तू विमानात कधी बसला नाही का? मी विमानात त्या मायबीन राड गावल्याच्या समोर जात नाही मी. आणि ते ऑटोनं झालं की तू विमानाची गुच्छ करू राहिला. मग आपण हा विषय इथंच संपवूया. मा पलीकडचा आहे का विषय? पहाड पलीकडचा. मग जाऊ दे. हो. अरे घे आली किरण. अरे बस किरण. बापरे केवढं गरम आहे. काय म्हणते किरण अमरावतीची ऊन? बापरे कसं राहता तुम्ही? लिटरली चटके लागतात. हे भयंकर आहे. अरे बाबा, आम्ही जो घराच्या बाहेर निघतो का नाही, तर 20-30 किलो ऊन तर रोज तशीच खातो आम्ही. बापरे. अरे वा, ते काय म्हणते तुम्ही त्याले सनबात घ्यासाठी लोक विदेशातून पैसे खर्च करून इंडियात येते आणि आम्ही फुकट मध्ये घेतो. हा अजिबात नाही बदलला. मुळीच नाही हा प्रवीण. तर केस पांढरे झाले. ते स्टाईल आहे आपली. ते हळू बघ. तुम्हाला मेंटेन राहावं लागते, आपलं काय. मग पण आता मला असं वाटलं बा तुम्ही टाइमचे लय प्रॉम्प्ट असन. ठीक आहे, तुम्ही पहिले अर्धा तास येऊनच बसलो, तुम्ही वाटच पाहून मला. तुम्ही भारतीयांनी ना आम्हाला वेळेचं तर महत्व सांगूच नाही. आम्ही भारतीयांनी. अरे बाप, मला तर असं आढळून आलं की आता जुम्मे तू अमेरिकेत राहायला गेली आणि तात्या ट्रम्पचा ऍटिट्यूड घेऊन आली. घेऊनच येणार, कारण आम्ही टेरिफ लावतो. कारण मी तर चायनाला राहतो. तेव्हा मी तुमच्या मधात कसं बोलणार भारत आणि अमेरिका? बी सिरियस यार. काय चालवलंय? पण हे नक्की आहे, एज्युकेशनच्या बाबतीत ना आपण आहोत, म्हणजे मागेच आहोत आपण. अरे तिथलं विद्यापीठ बघ, तिथलं शिक्षणाचं बजेट बघ. आहे ते तर आहेच. आणि चायनातही कमी नाही. तिथले विद्यापीठ सुद्धा बाप. असं मला एक सांगा, तुमचं शिक्षण कुठे झालं? भारतात, महाराष्ट्रात, अमरावती विद्यापीठात तुमचं शिक्षण झालं आणि तुम्ही आता आम्हाला शिकवणार? अरे बाबा, जुम्मे तुम्ही इथे 10-15 वर्ष झाले अमेरिकेत राहिले गेले आणि तुम्ही आता काय आम्हाला शिकवणार आहे काय? म्हणजे तुम्ही आमच्या देशाचा अपमानच करून राहिले. अपमान कसला?
सांग ना, अपमान कसला आहे? अरे नेऊन सांगितलं किंवा नेऊन दाखवलं तर डायरेक्ट तुम्ही राष्ट्रविरोधीच ठरवता आम्हाला. पहिले ते न्यून हा काय विषय आहे ते सांग. जेटलॅग माहितीये ना, बस तसंच पलीकडचा विषय. पलीकडचा. मग राहू दे, चला पुढे. जो है सो है भाई. आपल्या विद्यापीठात R&D सारखा प्रकारच नाहीये. नाहीच आहे बोल. हा, कुठे ते परत काय ते R&D R&D? हा. हा. हा काय विषय आहे आता? सेम जेटलॅग. हाही माया पलीकडचा आहे का? नाही 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 नाही, तू दाब रे. मी सांगते प्रवीण. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. अच्छा, असं सांग ना मग मराठी. आणि तसंही ऐकून घ्या, इकडचे जे खासगी विद्यापीठ आहेत ना, ते राजकीय नेत्यांच्या पतपेढ्या झाल्या, खासगी पतपेढ्या. आता पूर्वीचे असो सत्ताधारी किंवा आताचे असो, त्यांचे जे विद्यापीठ आहेत ना, त्यांच्यामध्ये विकास आणि रिसर्च यांचा काही मेळच नाहीये, दूरपर्यंत संबंध नाहीये. आलं का लक्षात? आणि शिक्षण तर नच्या बराबर. हो ना. प्रवीण मला सांग, AI च्या बाबतीत आपण कुठे आहोत? 0 सन्नाटा. AI जेटलॅग. नो स्टडी. आय नो एव्हरीथिंग अबाउट AI राईट नाव. हा, AI हा माया अलीकडचा विषय आणि मला सगळे कळतात AI बद्दल. मग पण विषय असा आहे की तुम्ही दोघही मायावर कावरल्या कुत्र्यासारखे भुंकून राहिले. हा, अरे तुमच्या विद्यापीठात तुम्ही कोणतेसे झेंडे गाळता बे? लेट मी कंप्लीट. प्रवीण, एक उदाहरण देते, एक साधं उदाहरण देते तुला मी. अमेरिकेत आमच्या विद्यापीठात ना पोलादाची इतकी बारीक तार बनवली आहे की ती सुईमधून सुद्धा होऊ शकतो. AI ची कमाल. आणि याही पलीकडे चायनामध्ये आमच्या विद्यापीठात त्याच पोलादाची एवढी बारीक तार बनवली आहे की साध्या डोळ्यांनी तुम्ही बघूच शकत नाही, लेन्स वापरावी लागते. बघ. क्या बात है. हे बघ, हसतंय. ए प्रवीण, दात का काढतोय मूर्खासारखा? अरे स्वतःवर हसायचं नसते बाळा. अरे मी माझ्या स्वतःवर नाही हसून राहिलो, चमने मी तुमच्यावर हसून राहिलो. मूर्ख यार. हे बघ, मला एक सांगा, तुमच्या विद्यापीठात जे तार तुम्ही बनवता, म्हणजे त्या तारेला त्या भोकातून म्हणजे 2 काचेतून पहा लागते. म्हणजे तुमचे सायंटिस्ट ते तार बनवते आणि आम्ही त्याच्यावर लिहून टाकतो काय, मेड इन इंडिया. अरे ते आण रे बाबा, माया काय होतं ते शेक सांगितलं होतं मी, रोर गोर कोणता शेक होय, आण बाबा.